Good morning, all of you. So, in last lecture, we was discussing about the money market, and you know that money market is the market which is dealing with borrowing and lending of short-term funds. ठीक आहे. म्हणजे जिथे बॉरोईंग आणि लेंडिंग एक दिवस ते एका वर्षाच्या कालावधीपर्यंत जिथे पैशाची देवाणघेवाण केली जाते, इट इज कॉल्ड ॲज money market. Now we are going to study today itself. It is all about the capital market, ज्याला मराठीमध्ये भांडवल बाजार असं म्हणतात, कॅपिटल मार्केट. आता जसं मनी मार्केट वरती कंट्रोल, यू नो दॅट द आरबीआय इज कंट्रोलिंग द मनी मार्केट. आणि इथे फक्त आणि फक्त एक दिवस ते एका वर्षापर्यंत कोणालाही पैशाची आवश्यकता असेल, मग ती बँकांना असेल, लोकांना असेल, ब्रोकरला असेल, कमर्शियल बँक, कोऑपरेटिव्ह बँक, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स, लँडलॉर्ड्स, या सर्वांना एक दिवसापासून एका वर्षापर्यंत जो पैसा हवा असतो, तर हा कुठून भेटला जातो? द पर्सन इज गेटिंग दॅट फंड फ्रॉम मनी मार्केट. But what about the capital markets? So here capital markets, we can say that capital market is what? It is a market for medium and long term borrowing and lending. मीडियम अँड लॉंग टर्म म्हणजे एका वर्षापेक्षा जास्त ते जवळजवळ 5 वर्षापर्यंत, आणि 5 वर्षापेक्षा जास्त म्हणजे लॉंग टर्म. या सर्वांसाठी ज्या कोणाला पैशाची आवश्यकता असते त्याचं प्रोव्हिजन, ते कम्प्लीट म्हणजे पैसा देण्याचं काम कोण करतं? कॅपिटल मार्केट करतं. सांगायचं हे की एका वर्षापासून पुढे कितीही वर्षासाठी पैसा. मला आपण एक्झाम्पल घेऊया. जसं की एक टाटा मोटार्स आहे. टाटा मोटार्सला डहाणूमध्ये एक नवीन प्लांट बनवायचा आहे. नवीन एक प्लांट बनवायचा आहे, तर त्या प्लांट बनवण्यासाठी टाटा मोटर्सला काय करावं लागेल? टाटा मोटर्सला पैशाची आवश्यकता आहे. तर हा पैसा कुठून येईल? म्हणजे हा जो टाटा मोटर्स हा जो प्लांट बनवणार आहे, हा एक लगेच काय 5 महिन्यामध्ये एका वर्षामध्ये तो तयार होणार नाही, बरोबर? याला 5 वर्ष लागतील, 10 वर्ष लागतील. मग आपला रूल काय आहे की जेव्हा 10 वर्षासाठी टाटा मोटर्सला पैशाची आवश्यकता आहे, देन दे हॅज टू अप्रोच टू कॅपिटल मार्केट्स. दे हॅज टू अप्रोच टू कॅपिटल मार्केट्स. म्हणजे इथे कॅपिटल मार्केट इज डीलिंग विथ मीडियम अँड लॉंग टर्म बॉरोईंग अँड लेंडिंग. फक्त बॉरो नाही आहे, लेंडिंग पण. म्हणजे काय? लेंडिंग म्हणजे इथे समजा एखाद्या कंपनीकडे खूप पैसा आहे, तर हा जो पैसा ते कुठे ठेवू शकतात? कोणाला देऊ शकतात? लेंड करू शकतात. तर दे कॅन लेंड द मनी इन कॅपिटल मार्केट्स, भांडवल बाजार ज्याला म्हणतात. So as you know that money market has is controlled by the what we say RBI. In the same way, the capital market is controlled, managed by SEBI. You know that it's a Securities and Exchange Board of India, which was formed in 1988. In year 1992, it became the autonomous or the statutory body. म्हणजे 1992ला ही जी सेबी जी आहे, ही एक स्वायत्त संस्था, ऑटोनॉमस म्हणजे स्वतःचा कारभार स्वतः करणारी एक संस्था तयार झाली. Here you can see on the screen what is the capital market. It is a market where investment instruments like bonds, equities and mortgage are traded. म्हणजे कॅपिटल मार्केट आपल्या भाषेत सांगायचं झालं, इट्स अ शेअर मार्केट. इट्स अ शेअर मार्केट. जे पण शेअर, आता यू आर द कॉमर्स स्टुडंट्स, you are well known about what is the equity shares, what is the preferential shares, what is bond, what is debentures, etc. म्हणजे हे जे ट्रेडिंग चालतं, it comes under the capital market. काय बरं, what is the role of the market? Is to make investment
इज टू मेक द इन्व्हेस्टमेंट फ्रॉम इन्व्हेस्टर. ज्याच्याकडे जास्त पैसा आहे त्याने काय करायचं, तो पैसा कॅपिटल मार्केटमध्ये टाकायचा, शेअरमध्ये इन्व्हेस्ट करायचा. आणि म्हणजे त्याने काय होईल, ही विल गेट द एक्स्ट्रा अमाऊंट. आणि तुम्हाला माहिती आहे की बरेच मुलं जे कॉमर्सची मुलं असतात ते TY झाल्यानंतर शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग सुरू करतात. तुम्ही 10 रुपयापासून 10 लाख 10 करोड रुपयापर्यंत जेवढ्या पण जास्तीत जास्त अमाऊंटचा तुम्हाला ट्रेड शेअर मार्केट मध्ये पैसा टाकायचा आहे, आपण टाकू शकतो. आणि या शेअर मार्केटमध्ये खरंच जर नॉलेज ज्याला आलं ना, खूप साऱ्या कंपन्या आहेत की ज्या BCom होल्डर डिग्री ज्याच्याकडे आहे त्याला ते हायर करतात. म्हणजे इथे ही जी शेअर मार्केटिंग जी कंपनी असते ती काय करते, जो कोणी इन्व्हेस्टर असेल त्याला ती गाईड करते. फायनान्शियल ॲडवायझर, दे आर गिविंग द ॲडवाइस टू द consumer to the customer regarding which share is profitable, which is not, where to invest, where to not invest. आणि शेअर मार्केट असं आहे ना, आता नाव इट्स अ ऑनलाईन ट्रेडिंग. सुरुवातीला ट्रान्झॅक्शन हे कसं व्हायचे, आज आपण ट्रान्झॅक्शन केला तर दुसऱ्या दिवशी त्याचा इफेक्ट व्हायचा. पण आता काय झालंय, नाव इट्स ऑनलाईन ट्रेडिंग. इन्स्टंटली फ्रॉम युअर अकाउंट एक ॲप असतं, या ॲपद्वारे आपण इन्स्टंटली पैसे तिकडे आपण लगेच ट्रान्सफर करू शकतो. शेअर मार्केटमध्ये कुठलाही शेअर परचेस करू शकतो. ऑन दी अदर वे वी कॅन सेल द शेअर. म्हणजे तुम्ही एक बटन दाबलं की लगेच तुमच्या अकाउंटला पैसे येऊन जातात किंवा डिडक्ट होतात. इट्स अ ऑनलाईन ट्रेडिंग ऑफ शेअर. What is the importance of the capital market? What, for what purpose the capital market is there? So you can see the first is link between savers and investors. जे सेव बचत करतात आणि जे इन्व्हेस्ट करतात या दोघांमध्ये जे लिंक आहे ते करण्याचं काम कॅपिटल मार्केट करतात. नेक्स्ट इज द स्टेबिलिटी इन सिक्युरिटी प्राइसेस. जो कॅपिटल मार्केट आहे, ज्या सिक्युरिटीच्या प्राइस, सिक्युरिटी म्हणजे काय, इट्स अ शेअर. ज्या पण कंपनीच्या बँकेचे जे शेअर्स असतील ते स्टेबल, ते स्थिर ठेवण्याचं काम कॅपिटल मार्केट करत असतं. आणखी व्हेरी इम्पॉर्टंट, इट्स अ स्पीड अप इकॉनॉमिक ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. जे देशाचा डेव्हलपमेंट करायचा आहे, ग्रोथ करायचा आहे, तर युअर शेअर मार्केट शुड बी what effectively, what we can say, त्याचं म्हणजे इट शुड बी इफेक्टिव्ह. शेअर मार्केट आपला इफेक्टिव्ह आणि तो डेव्हलप झालेला असला पाहिजे. म्हणजे ज्या देशामध्ये कॅपिटल मार्केट, जसं आपण चायना म्हणतो, अमेरिका म्हणतो, या देशांचा शेअर मार्केट हा खूप डेव्हलप झालेला आहे. इंडियामध्ये पण जर आपण शेअर मार्केट डेव्हलप केलं, बघा या कॅपिटल मार्केटमध्ये काय असतं की बाहेरच्या कंपन्या देखील इथे इन्व्हेस्ट करत असतात. जेव्हा आपल्या देशामध्ये येऊन त्या कंपन्या इन्व्हेस्ट करतात तर देशाला फायदा होतो. कारण देश इथे इंडिया कॅन मेक द TDS, गव्हर्नमेंटला इथे टॅक्सद्वारे इन्कम भेटेल आणि सोशल इकॉनॉमिक डेव्हलपमेंट करण्यासाठी गव्हर्नमेंटला कॅपिटल मार्केटद्वारा देखील पैसा मिळतो. नेक्स्ट इज हेल्प इन कॅपिटल फॉर्मेशन. कॅपिटल फॉर्मेशन म्हणजे भांडवल तयार करण्यासाठी. कॅपिटल म्हणजे काय, इट इज द प्रोड्यूस मीन्स ऑफ प्रोडक्शन. या ठिकाणी तुमची इन्फ्रास्ट्रक्चर असेल, कंपनी असेल, पैसा असेल, हे सर्व डेव्हलप करण्याचं काम कॅपिटल मार्केट करतं. नेक्स्ट इज हेल्प इन क्रिएटिंग लिक्विडिटी. लिक्विडिटी म्हणजे काय, लिक्विडिटी मीन्स व्हॉट, आपल्या भाषेत आपण त्याला म्हणू की पैसा जो सप्लाय, द टू इन्क्रीज द सप्लाय. जो पैसा आहे बाहेर देशातून समजा कॅपिटल मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट केला तर तुम्हाला इथे काय होईल, तो पैसा वी कॅन युटिलाइज फॉर प्रोडक्टिव्ह और द डेव्हलपमेंट पर्पज. ओके. Now is the
टाइप्स ऑफ कॅपिटल मार्केट. मला वाटतं तुम्ही ऐकलेले असतील, प्रायमरी मार्केट, सेकंडरी मार्केट. हॅव यू हर्ड अबाउट दिस प्रायमरी अँड सेकंडरी मार्केट? कोणी ऐकले का प्रायमरी मार्केट काय असतं, सेकंडरी मार्केट काय असतं? So we know primary market. Sorry. समजा मी एक कंपनी फॉर्म केलेली आहे, कंपनीचा प्रोडक्ट आहे मोबाईल. आता मला प्रोडक्ट मी बनवायला सुरुवात केली, पण मला पैशाची गरज आहे. मला पैशाची गरज आहे, मला जवळजवळ 1 करोड रुपये पाहिजेत. मला कंपनी डेव्हलप करायची आहे, प्रोडक्शन वाढवायचं आहे. त्यासाठी मग मी काय करतो, मी माझ्या कंपनीचे जे शेअर्स असतात, शेअर्स, तर मी काय करतो ते त्याला म्हणता येईल की मार्केटमध्ये फ्लोट करतो किंवा कॅपिटल मार्केटमध्ये ती कंपनी माझी लिस्ट करतो, सेबीकडे रजिस्टर करतो. आणि सेबी म्हणते, सेबी सर्व डॉक्युमेंटेशन चेक करून नंतर काय करते, माझ्या कंपनीला परमिशन देते की यू कॅन approach or you can invest or you can borrow fund from capital markets. So that time मी जेव्हा माझ्या कंपनीचा शेअर, मी प्रत्येक शेअरची किंमत समजा 100 रुपये ठेवतो आणि हे मी जेव्हा सुरुवातीला बाजारामध्ये टाकतो आणि बाजारामध्ये जेव्हा तुम्ही सर्व मुलं आहात त्यांनी प्रत्येकाने 100 रुपयाचे शेअर माझ्याकडनं विकत घेतले, तर त्याला म्हणतात प्रायमरी मार्केट. ठीक आहे. पहिल्यांदा नवीन शेअर जेव्हा मार्केटमध्ये येतं आणि ते जेव्हा कोणी विकत घेतं त्याला म्हणतात प्रायमरी मार्केट. पण जेव्हा आता तुमच्याकडे शेअर आले, तुम्हाला अजून पैसा कमवायचा आहे, तुम्ही काय करता, ते शेअर तुम्ही दुसऱ्या कोणाला विकता, तर त्याला काय म्हणतात, त्याला म्हणतात सेकंडरी मार्केट. तुमच्याकडचे शेअर जेव्हा मार्केटमध्ये इतरांना विकता, असं फिरत फिरत राहतं, दिस सर्कल, इट इज कॉल्ड एज सेकंडरी मार्केट. लक्षात आलं? The secondary market is the old stock security market. म्हणजे जुन्या ज्या शेअर्स असतात ते मार्केटमध्ये फिरत असतात, त्याला म्हणतात सेकंडरी मार्केट. पण प्रायमरी मार्केट म्हणजे न्यू इश्युअन्स मार्केट. म्हणजे नवीन जेव्हा एखादं शेअर बाजारामध्ये येतं, ते जेव्हा एखादी व्यक्ती परचेस करते, एखादी कंपनी परचेस करते, त्याला म्हणतात प्रायमरी मार्केट. अंडरस्टूड? You can see primary market. So as I told you, primary market मध्ये जेव्हा सुरुवातीला, इथे तुम्ही बघू शकाल, इट इज ऑल्सो कॉल्ड एज न्यू इश्यू मार्केट. न्यू इश्यू मार्केट, नवीन मार्केटमध्ये शेअर ते आपण आले, परचेस केले, त्याला म्हणतात प्रायमरी मार्केट. आता प्रायमरी मार्केटमध्ये काय होतं, यू कॅन सी दॅट प्रायमरी मार्केट, इथे नवीन शेअर्स असतात, त्यामुळे कंपनीला फायदा होतो. इट इज हेल्पफुल फॉर द इन्व्हेस्टर. कमी किमतीला शेअर्स भेटतात, सुरुवातीचे असतात ते. नंतर आपल्याला माहिती आहे की इकॉनॉमीमध्ये जसं इन्फ्लेशन वाढणार तशी शेअरची किंमत पण वाढणार. बरोबर? म्हणजे इन्व्हेस्टर जे खरेदी करतात त्यांना देखील भविष्यामध्ये फायदा होतो, कंपनीला पण इथे फायदा होतो. कंपनीला जो कॅपिटलसाठी पैशाची आवश्यकता असते, इट कॅन बी फुलफिल्ड बाय दिस प्रायमरी मार्केट. So you can see the various features of the primary market on the screen. आता ते मेथड्स दिलेले आहेत काय, की कशा प्रकारे आपण प्रायमरी मार्केटमध्ये कशा प्रकारे आपण पैसा रेज करू शकतो. ते पब्लिक इश्यू आहे, जे मी तुम्हाला माझी कंपनी सांगितली ना, तर मी कशा प्रकारे इथे पैसा, कॅपिटल, मनी I can raise. So these are some of the methods of raising the fund from this primary market. Okay, up to here, any question you have understood? This is all about the capital market, where the trading, the transaction of medium term and long term funding, borrowing and lending take place. So here there are two types of the capital markets.
First is the primary market, second is secondary market. So by the coming lecture, we are going to study about the secondary market. Any question? इथपर्यंत समजलं सर्वांना? Okay then, we are going to stop here. I'm taking the attendance. Akansha Yavalkar, Hamisha Machi, Bhavesh Machi, Chetna Machi, Karina Mayavanshi, Manali Pawar, Nikita Machi, नितेश माची, उन्नती शाह, वेदिका. वेदिका सरनेम लिहायचं आहे पुढे, काय आहे ते? वेदिका. ठीक आहे. एनी क्वेश्चन? Yes. Any question? Okay then, we will stop here. Thank you all of you.